तर मंडळी, लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ॲप्रूव्ह व्हायला सुरुवात झाली आहे. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे की आमचे फॉर्म तर ॲप्रूव्ह झाले, पण पैसे कधी मिळणार? तर काळजी करू नका. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला योग्य माहिती देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. पण त्यासोबत एक मोठा प्रश्न आणखीन बऱ्याच जणांना आहे की आम्हाला ॲप्रूव्हचा कोणता मेसेजही अजून आलेला नाही आहे आणि ना आम्हाला कोणते पैसे आलेले आहेत. तर त्यांनी कुठे तक्रार करायची हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. या प्रश्नासंबंधित पण योग्य मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मी करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचतील. तर मंडळी, तुम्ही इथं पाहू शकता की लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ज्यांनी भरलेले आहेत त्यांचे ॲप्रूव्ह व्हायला अशी सुरुवात झालेली आहे. इथं हिरव्या अक्षरामध्ये किंवा हिरव्या चौकोनामध्ये इथं ॲप्रूव्ड असं येत आहे आणि ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत त्यांचेसुद्धा फॉर्म काही कालांतराने ॲप्रूव्ह होतील. त्यांनी वाट पहा. जर तुम्ही वाट पाहिली तर नक्की तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह होईल आणि ॲप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ नक्की मिळेल. बघा, इथं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता बऱ्याच जणांचे फॉर्म ॲप्रूव्ह झालेले आहेत. म्हणजे सर्व माहिती चेक होऊन ते फॉर्म ॲप्रूव्ह झालेले आहेत. पण बऱ्याच जणांचं असं पाहायला मिळतं की खूप गडबड आणि खूप काळजीमुळं की ते घाबरले जातात. तर काळजी करू नका. इथं पाहू शकता तुम्ही की रिसबमिटचा पण एका फॉर्मला ऑप्शन आलेला आहे. तर इथं काही प्रॉब्लेम झाला असेल ना, तो या इथं जो रिसबमिटचा ऑप्शन आहे निळ्या अक्षरामध्ये, याच्या शेजारी जो डोळ्याचं चिन्ह आहे हे चिन्ह, तर या चिन्हाच्या ठिकाणी तुम्हाला तिथं पाहायला मिळेल की नक्की तुमचा फॉर्म भरताना नक्की तुमचा प्रॉब्लेम काय झालेला आहे. आणि समजा आधार कार्ड चुकीचं असेल किंवा कोणती माहिती चुकीचं असेल, स्पेलिंग चुकीचं असेल, तर ते करेक्ट करून तुम्ही पुन्हा रिसबमिट करा. तुम्हाला या योजनेचा लाभ नक्की मिळेल. पुन्हा तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह होईल. परंतु यासोबतच एक सगळ्यात मोठी समस्या आता पाहायला मिळते की बऱ्याच जणांना ॲप्रूव्हचे मेसेज आलेले नाही आहेत. त्यांना कोणता पैशाचा मेसेज अजून आलेला नाही आहे. तर त्यांनी तक्रार कुठे करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि या संबंधितच मी तुम्हाला मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. तर तुम्ही आता पाहू शकता या स्क्रीनवर की महिलांना येथे करता येणार तक्रार. लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना महिलांना काही अडचण येत असतील तर त्यांनी त्या नारी शक्ती दूत ॲपवर त्याबाबत तक्रार करू शकतात. यासह महिला स्थानिक अंगणवाडी केंद्रावर जाऊन म्हणजे तुमच्या सभोवताली किंवा परिसरात ज्या अंगणवाडी केंद्राच्या ज्या सेविका आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांची अडचण सरकार दरबारी मांडू शकतात. आणि दुसरा पर्याय, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू केली आहे. यामध्ये लाडक्या बहिणींना 98 61 71 71 71 या क्रमांकाशी संपर्क साधून लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या त्यांच्या समस्या सांगायच्या आहेत. या समस्या सांगायच्या तर कशा सांगायच्या, तर जो तुम्हाला नंबर दिलेला आहे त्यावर व्हॉट्सअप करा. तुमची भाषा, जिल्हा, मतदारसंघ, लिंग इत्यादी गोष्टी निवडा. ज्या योजनेची माहिती हवी असेल ती योजना निवडा. योजनेसंदर्भात समस्या असल्यास मदत हा पर्याय निवडा आणि तुमची तक्रार नोंदवा. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याशी संपर्क करेल अशी ही माहिती या न्यूजच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर या योजनेच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा झाली नसल्यास महिलांनी काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही 181 या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करू शकता आणि आपली तक्रार दाखल करू शकता किंवा नारी शक्ती दूत या ॲपच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला तुमची तक्रार नोंदवता येणार आहे. त्यामुळं काळजी करू नका. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आता आमचे पैसे कधी मिळणार, तर साधारणतः 17 सप्टेंबरच्या आसपास या योजनेचा दुसरा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यावेळी ज्या महिलांना आत्तापर्यंत कोणतेच पैसे आलेले नाही आहेत त्यांना 4,500 रुपयेच्या आसपास म्हणजे 4,500 रुपयेची ही रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होईल. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नका. दुसरा हप्ता तुम्हाला नक्की मिळेल. तुमच्या ज्या फॉर्मच्या ज्या अडचणी असतील किंवा जर तुमचा रिजेक्ट झाला असेल तर किंवा रिसबमिटचा ऑप्शन आला असेल तर ती तुमचे डॉक्युमेंट तुम्ही चेक करा आणि त्या सर्व डॉक्युमेंट पूर्तता करून पुन्हा एकदा तो रिअप्लाय करा. नक्की तुम्हाला ॲप्रूव्हचा मेसेज येईल आणि कोणीही घाबरून जाऊ नका. आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करू आणि तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. त्यामुळे आपल्या कमेंटमध्ये तुमच्या समस्या नेहमी सांगत चला. सर्वांना आपण नेहमी मार्गदर्शन करत असतो. तर मंडळी, या व्हिडिओमधून तुम्हाला बरीच माहिती कळली असेल अशी आशा करतो आणि अशाच पुढच्या माहितीजन्य व्हिडिओमध्ये तुम्हाला मी भेटेनच. पण तोपर्यंत अपडेट राहा. या सर्व माहितीबद्दल धन्यवाद.